श्री स्वामी समर्थ। नमस्कार मित्रांनो, आमच्या चॅनेलमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आम्ही तुमच्यासाठी रविवार व्रत कथा घेऊन आलो आहोत। खूप पूर्वीची गोष्ट आहे। एका वृद्ध महिलेने प्रत्येक रविवार सकाळी लवकर उठून स्नान करून आपल्या अंगणाला गायच्या शेणाने सारवण्याचा नियम केला होता। ती सूर्यदेवाची पूजा करत असे आणि त्यांना नैवेद्य अर्पण केल्याशिवाय स्वतः काहीही खात नसे। परंतु त्या वृद्ध महिलेच्या घरी गाय नव्हती, त्यामुळे तिला शेजाऱ्यांकडून गायचे शेण आणावे लागत असे। सूर्यदेवाची नित्यनियमाने पूजा केल्यामुळे वृद्ध महिलेच्या घरी भरपूर संपत्ती आणि समृद्धी येऊ लागली। तिच्या बदललेल्या परिस्थितीमुळे तिच्या शेजाऱ्यांना हे सहन झाले नाही। त्या शेजारणीने वैरभावाने रविवारी आपली गाय घरातच ठेवण्यास सुरुवात केली। त्यामुळे वृद्ध महिलेच्या शेण आणण्याच्या नियमाला अडथळा आला आणि ती त्या दिवशी अंगण सारवू शकली नाही। सारवणी झाल्यामुळे तिने दिवसभर उपाशी राहिले आणि रात्री उपाशीपोटी झोपी गेली। रात्री सूर्यदेव तिला स्वप्नात दिसले आणि विचारले, आज तू मला नैवेद्य का अर्पण केले नाहीस? त्यावर वृद्ध महिलेने सांगितले की तिच्याकडे गाय नाही आणि ती शेजारच्या गायीचे शेण आणून अंगण सारवते। पण आज शेजारणीने गाय आत ठेवली असल्याने ती काहीच करू शकली नाही। सूर्यदेव म्हणाले, माता, तुझ्या श्रद्धा आणि भक्तीने मी खूप प्रसन्न आहे। मी तुला अशी गाय देतो जी तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करेल। दुसऱ्या दिवशी चमत्कार झाला। सकाळी वृद्ध महिलेची झोप उघडली तेव्हा तिला आपल्या अंगणात एक सुंदर गाय आणि तिचा वासरू दिसला। वृद्ध महिलेने खूप प्रेमाने त्या गायीची सेवा करण्यास सुरुवात केली। शेजारणीने ही गाय पाहिली आणि तिचा जळफळाट वाढला। एक दिवस शेजारणीला कळले की ती गाय सोन्याचे शेण करते। वृद्ध महिला त्या वेळी घरी नव्हती। याचा फायदा घेत शेजारणीने तिच्या गायीच्या शेणाची अदलाबदल केली आणि सोन्याचे शेण चोरले। सूर्यदेवाला हे सहन झाले नाही। त्यांनी एका संध्याकाळी जोराची वादळे पाठवली, ज्यामुळे वृद्ध महिलेने गायीला घरात बांधले। दुसऱ्या दिवशी तिला कळले की ती गाय सोन्याचे शेण करते। यानंतर वृद्ध महिला गायीला नेहमीच घरातच ठेवू लागली। शेजारणीचा हे पाहून जळफळाट वाढला। तिने राजाकडे जाऊन सांगितले की वृद्ध महिलेच्या गायीने सोन्याचे शेण केले आहे। राजा आश्चर्यचकित झाला। त्याने सैनिकांना पाठवून ती गाय आपल्या महालात आणायला सांगितली। राजाला मिळालेला धडा। गाय महालात आणल्यानंतर तिचे सोन्याचे शेण सर्वत्र पसरले आणि महाल घाण झाला। त्या रात्री सूर्यदेव राजाच्या स्वप्नात आले आणि म्हणाले, ही गाय त्या वृद्ध महिलेची आहे। ती दर रविवारी माझे व्रत पाळते। ही गाय परत करणे तुझ्या हिताचे आहे। सकाळी राजा जागा झाला आणि त्याने वृद्ध महिलेला बोलावून गाय परत केली। तिचा सत्कार केला आणि भरपूर धन दिले। शेजारणीला शिक्षा दिली आणि कारागृहात टाकले। त्याचबरोबर राज्यभर जाहीर केले की प्रत्येकाने रविवारी सूर्यदेवाची पूजा करून व्रत पाळावे। त्या दिवसापासून सर्व लोक सूर्यदेवाचे व्रत पाळू लागले। त्यांच्या जीवनात समृद्धी आली आणि राज्यात सुखशांती नांदू लागली। असे मानले जाते की रविवारी व्रत केल्यास सूर्यदेवाची कृपा सदैव मिळते आणि उपासकाला यश, धन आणि वैभव प्राप्त होते। मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा। आमच्या चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आमच्याशी जोडले राहण्यासाठी फेसबुक आणि इंस्टाग्रामवर फॉलो करा। धन्यवाद।